दिलं, ज्या माणसाने महाराष्ट्र नाव दिलं त्याचं कौतुक वाटतं. अशा या महाराष्ट्रात आपण सर्व जन्माला आलो, त्यावर थोडा आपला अभिमान होतो. महाराष्ट्र हाती हे जपून बाहेर होते. महाराष्ट्र हे नाव देत होते महाराष्ट्र. हे मुंबईच्या पोटात कौतर महाराष्ट्र अरे वारेवा कौस होते नकाला त्याला कौसा महाराष्ट्र दाखवतो तुम्हाला. मी मूळचा सापडलं त्या ठिकाणी घरावरी वाटे, पण मी पक्का पुणेकर आहे, अस्सल पुणेकर आहे. त्या पुणेकरांचे बरे बरे गुण अगदी प्रकर्षानं माझ्या आईला तर माझं काही जर चुकत असेल तर त्याबद्दल मी जबाबदार नसून त्या वातावरणात मी वाढलो, त्या वातावरणाचा हा वाढ नाही तरी कोणतं विधान लागलं. महाराष्ट्राच्या पिंडामध्ये दोन प्रवृत्ती आहे, एक राजकारणाची दुसरी राजप्रवृत्ती. आपल्याला माहित नाही की कवी किती मोठा हो, निबंधकार किती मोठा हो, पत्रकार किती मोठा हो, कादंबरीकार किती मोठा हो, पण महाराष्ट्रात नाटक करता जेवढा मान आहे तेवढा दुसरा कुठल्याही मागण्या प्रकार दिला मान नाही. त्यांचं नाव माहीत आहे. त्या सूर होत्या, घोड्या होत्या, कमरेला किल्ला दाखवलेल्या होत्या, एका मला रुमाला ठेवला होता. त्यांनी काही बोला कविताही कसं आता यांनी केलं होतं. पण नाटक घेणं फार अवघड आणि यशस्वी नाटक घेणं ते होणं फार अवघड. लौकीच्या व चहा असं होतं. आजकाल राजकारण फार सोपं. आम्ही यशस्वीला दहा शिकत होतो ते आम्हाला देतात.
स्वातंत्र्यामध्ये हा देश सुख पडलेला होता. अशा वेळेला स्वराज्य शब्द हा उच्चारणं हा एक फार मोठा गुन्हा होता. गेल्या 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही. अतिशयोक्ती असली तरी हे सत्य आहे. सुमारे 40 वर्ष आपल्या जिवंत विनोदानं अलम मराठी माती जबरदस्त हास्याच्या प्रचंड लाटाने भिजवून तिच्यावर कर्तृत्वाचं पाणीदार ते चढवणारे आचार्य अत्रे केवळ पट्टीचे वक्तेच नव्हते, तर कुशल शिक्षक, लोकप्रिय विडंबनकार, वैभवशाली नाटककार, निस्सीम समाजसेवक, प्रखर देशभक्त, खंबीर पुढारी, निर्भय पत्रकार, जहाल टीकाकार, प्रतिभाशाली कथाकार आणि कवी, दर्जेदार बोलपट निर्माते आणि दिग्दर्शक, अभिजात अभिनयपटू, जातिवंत गुणग्राहक आणि निधड्या छातीचे झुंजार लढवई होते. वादळ उठवीत आणि वादळांचा सामना करीत आचार्य अत्रे यांचं पौरुष जीवनभर सातत्यानं झुंजत राहिले. कारण जीवनावर ते नितांत प्रेम करीत होते. म्हणूनच सत्य आणि सौंदर्य यांचा जीवनभर ते शोध घेत राहिले. त्यातच समाजगंगेचे यात्रेकरू होऊन ते महाराष्ट्राचे वारकरीही बनले आणि म्हणूनच आपल्या भारताचा एक महान सुपुत्र म्हणून त्यांचा गौरवानं उल्लेख होत राहिला. त्यांच्या अलौकिक चरित्राची आणि विराट कर्तबगारीची एक इवलीशी झलक आज आपण इथं डोळे फिरून पाहूया. अत्र्यांच्या घराण्याचे इतिहासकालीन मूळ पुरुष राघू बल्लाळ अत्रे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान, चतुर आणि पराक्रमी सेनानी. त्यांच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन महाराजांनी त्यांना पन्हाळगडची सुभेदारी दिली होती. त्याशिवाय त्यांच्या सेवेचं मूळ म्हणून इतिहासात करे पठार असा उल्लेख असलेल्या कोळीत गावासह 7 गावचं जोशी कुलकर्णीपणही त्यांना वंश परंपरागत बहाल केलं होतं. परवापर्यंत त्यातल्या कोळीत, भिवळी आणि सोमुर्डी या गावांचं कुलकर्णीपण खुद्द प्रल्हाद केशव अत्रे यांच्याच नावावर होतं. स्वराज्यातील एक अभेद्य बुलंद बाका किल्ला म्हणजे गड पुरंदर. या गडाच्या नजरेच्या टप्प्यात अवघ्या 2.5 कोसावर बसलेला आहे श्री क्षेत्र सासवड. आचार्य अत्र्यांच्या जीवन विकासाचा पहिला महत्वाचा टप्पा. भक्ती आणि शक्ती यांचा संगम असलेल्या या सासवडच्या मातीतच घडवला गेला. अत्रे घराण्याचं मूळ गाव कोळे. ते गाव सोडून सासवडला येणारा त्यातला पहिला पुरुष म्हणजे केशववीर आचार्य अत्रे यांचे वडील. ऑगस्ट 1898 रात्रीच्या गर्भातून त्या सहस्ररश्मी सूर्याचा उदय होत आहे. पण घाटदार आणि दणकट सह्याद्रीच्या मुलायम मातीतून या महाराष्ट्र सूर्याचा उदय व्हायला अजून थोडा अवकाश आहे. तोवर सासवडच्या पार्श्वभूमीचा जरा परिचय करून घेऊया का. शिवकालानंतर पुरंदरगडावर पेशव्यांचा मुक्काम असेल. त्यांच्या दिंडीला असणाऱ्या सरदारांचा आणि कारभारी मंडळींचा मुक्काम सासवडला असेल. पेशव्यांचे एक दिवाण सरदार पुरंदरे हेही अर्थात सासवडलाच असत. सरदार पुरंदरे जसे भाविक तसेच रसिकही होते. आपल्या आमदानीत त्यांनी कऱ्हा आणि जांभळी नद्यांच्या संगमावर आपल्या देखरेखीखाली शिवाचं एक सुंदर देवालय उभं केलं. त्याला नाव दिलं संगमेश्वर. त्याच्या अवतीभोवती बांधलेल्या चिरेबंद दगडी घाटानं तर त्यास भक्कम भरीवपणा दिलेला आहे. हे देवालय म्हणजे पेशवेकालीन शिल्पाचा एक अत्युत्कृष्ट नमुना आहे. ह्या संगमेश्वराच्या जवळच श्री ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू श्री सोपानदेव
यांच्या समाधीचं शिखर धवल तेजानं तळपत आहे. सोपान देवांनी वयाच्या 19व्या वर्षी चांबळी नदीच्या या काठावर समाधी घेतली होती. संगमेश्वर मंदिराप्रमाणे सरदार पुरंदरे यांनी आपल्या सासवड मधल्या निवासासाठी काळ्या दगडांचा किल्ले वजा प्रचंड वाडाही बांधून घेतला होता. अजूनही आपल्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या या भव्य वाड्याच्या सावलीतल्या एका लहानशा कौलारू घरात आचार्य अत्रे जन्माला आले 13 ऑगस्ट 1898 रोजी सकाळी 7:30 लहानपणापासूनच अत्र्यांचा स्वभाव तात्याच खोडकर. वाढत्या वयाबरोबर तो वाढतच गेला. मोकळ्या वातावरणातला भरदार निसर्ग त्यांच्या बालमनातलं कुतूहल जागवून संवेदनाशील निरीक्षणाच्या जाणीवा चेतवीत होता. त्यामुळे हलके हलके त्यांची कल्पनाशक्ती उंच उंच झेप घेण्यास सरसावत होती. बालपणीच्या त्यांच्या लाजऱ्या स्वभावाला धीटपणाची जोड देण्यात त्यांच्या लाडक्या आजोबांचा फार मोठा हात होता. जीवनावरील श्रद्धा घडवण्याची त्यांना सतत आपल्या आजोबांचीच प्रेरणा मिळत राहिली. वडिलांचा स्वभाव कडक, शिस्त करणी, पण त्यातूनही निष्ठून हुंदडायला जायची बंडखोरी ते करीत. रात्री आजोबांच्या रोमांचकारी कहाण्या किंवा आईच्या गोड गळ्यातली स्त्री गीतं त्यांना भारून टाकली. यथाकाल त्यांच्या हाती पाठ्यपुस्तक आलं. शिक्षणाचा श्री गणेशा झाला. सासवडच्या प्राथमिक शाळेत त्यांचं नाव दाखल झालं. परंतु शाळेतील शिकण्यात तसं त्यांचं लक्ष एकूण कमी. निसर्गाचं संपन्न वरदान असलेल्या या परिसरात बरोबरींच्या मुलाचं रमून जाण्यातच त्यांना मजा वाटते. अधूनमधून सासवडला ललित, पोवाडे, सोंग, नकला, राष्ट्रीय गीत, गणेशोत्सवातील मुलामुलींचे कार्यक्रम, कळसूत्री बावल्यांचे खेळ आणि नाटक यापैकी कोणता ना कोणता कार्यक्रम जागरण घडवीत असेल. त्यांचंही अत्र्यांच्या बालमनाला अपार आकर्षण होते. अशा कार्यक्रमास ते हटकून हजर राहत. दिंड्या, प्रवचन, पुराणकथा आणि कीर्तनांना त्यांचे आजोबाच त्यांना घेऊन जायचे. सकाळच्या प्रहरी थोडा थोडका अभ्यास होतो न होतो तोच बाळाला आपल्या मित्राबरोबर खेळायला जायची हुक्की यायची. इकडे अवांतर साहित्य वाचनाचं वेळ दिवसेदिवस सारखं वाढतच होतं. रात्रीच्या वेळी मनोरंजन व करमणूक या त्या काळच्या प्रख्यात नियतकालिकातल्या कथा आणि कविता वाचण्यात त्यांचं मन तल्लीन होऊन जात असे. पाहायचं ते लक्षपूर्वक, ऐकायचं तेही मन लावून ह्या सवयी त्यांच्या अंगवळणी पडल्या. त्यामुळे त्यांची बुद्धी तल्लख होत गेली. खेळकरपणाबरोबरच खोडकरपणाही वृद्धिंगत झाला होता. एकदा मित्राच्या वडिलांची फटफटती करायला स्वारी गेली, पण फटाका भरलेली बिडी
त्यांच्याच वडिलांच्या तोंडात फुटली. मग काय, एकदा मेलेला उंदीर शाळेच्या टाकून संपूर्ण शाळेला महिनाभर प्लेट सुट्टीत ठेवली. आनंदी आनंद. मनोरंजन मध्ये आलेल्या जुलिया दालिया या प्रेम काव्यानंतर त्यांना कित्येक दिवस बेचैन करून सोडलं होतं. कवितांचं तर त्यांना इतकं वेळ लागलं की केशवसूत, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या सर्व कविता एकामागून एक पाठ करण्याचा सपाटाच लावला त्यांनी. वयाच्या अवघ्या 9व्याच वर्षी त्यांनी पहिली स्वतंत्र कविता रचली. आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांचे स्वभाव वैशिष्ट्य बारकाईने हेरून त्यातल्या गुणावगुणांचा आणि त्यातून जाणवणाऱ्या सुखदुःखांचा वेध बाल अत्रेंचं संवेदनाशील मन सतत घेत होत. ही सारी शिदोरी त्यांना आयुष्यभर ठेवली. शिक्षण संपलेलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी सासवड सोडून पुण्याला जाण्याची सर्व तयारी झाली. एका नव्या अनोळखी जगात नव्या हुरहुरीनं आणि नव्या हुरूपानं प्रवेश करण्यासाठी गाव सोडण्यापूर्वी आपल्या आजोबाच्या बरोबर त्यांनी संगमेश्वराचा आशीर्वाद घेतला. पुण्यातल्या मुळामुठीच्या काठावर कसबा पेठेत सरदार पुरंदरे यांनी भुईकोट किल्ल्यासारखा एक प्रशस्त वाडा उभारलेला होता. त्या वैभव संपन्न कोटाच्या मागच्या बाजूला अत्र्यांचे वडील केशवराव राहत असत. पुण्यातल्या पहिल्या मुक्कामाची रात्र सरून दिवस जेव्हा उजाडला तेव्हा किशोर अत्र्यांना आपण एखाद्या अद्भुत रम्य जगात प्रवेश केल्यासारखं वाटलं. प्रत्येक गोष्टीकडे नव्या जिज्ञासेनं किलकिले डोळे करून ते पाहत होते आणि नव्या अनुभवांच्या धुंदीत हरवून गेल्यासारखे वावरत होते. बाजूलाच असलेल्या ह्या शनिवार वाड्याजवळच्या भावे हायस्कूल मध्ये त्यांचं नाव दाखल झालं. महाराष्ट्राचा सुवर्णकाळ म्हणूनच ओळखला जावा इतका तेजस्वी काळ होता. पुन्हा हे त्याचं केंद्र होतं. राजकारण, शिक्षण, समाजकारण, साहित्य, वक्तृत्व, नाट्य, वृत्तपत्र इत्यादी साऱ्या क्षेत्रात महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी पुण्यामधल्या बाळतंत्र्यानंतरच्या उदासवाण्या आणि थंड जीवनात नवचैतन्याचं प्रवाही वाळू घातलं होतं. यातल्या प्रत्येक प्रवाहाचे वैशिष्ट्य अत्र्यांचं संस्कारक्षम मन टिपून घेत होतं. काहीतरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, नसनसातून तारुण्याकडे उसळी मारणारं रक्त आणि स्वप्न पाहण्याची आणि धडपडण्याची नैसर्गिक प्रवृत्ती हेच काय ते अत्र्यांचं यावेळचं भांडवल. त्यांचे लेखनाचे प्रयोग चालू होते. अगणित अक्षरं फाडून झाली.
केलेलं लिखाण एखाद्या मासिकाकडे पाठवावं, काही दिवसांनी ते साधार परत यावं, नव्या दमानं अत्र्याने पुन्हा काहीतरी चांगलं लिहावं, पुन्हा पाठवावं, पुन्हा ते परत यावं, असा पाठशिवणीचा खेळ सतत चालू होता. एक सुंदर इंग्रजी कादंबरी हाती पडली त्यांच्या. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तिचा त्याने शुद्ध आणि सरस मराठी भाषेत अनुवाद करून टाकला. कादंबरीचं नाव होतं मोहित्याचा शाप. नाट्यसृष्टीत बालगंधर्वांच्या ऐन वैभवाचा आणि कीर्तीचा काळ होता आणि सासवडहून येताना नाटकाचा आपला नादही अत्र्याने बरोबर आणला होता. बालगंधर्वांच्या अजोड कलाविलासाने अत्र्यांना वेळ लावला. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर अत्रे कॉलेजच्या शिक्षणाकरता फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. 1915 साली. यावेळी अत्र्यांच्या घरची आर्थिक स्थिती ढासळत होती, पण ते डगमगले नाही. त्यातच 1917 साली त्यांचे वडील अकस्मात मरण पावले आणि कुटुंबाचा भारही त्यांच्यावर पडला. त्यातूनही त्यांनी मार्ग काढला आणि कॉलेजचं शिक्षण चालूच ठेवलं. अलीकडे एका नव्या स्वप्नानं त्यांच्या मनात घर केलं होतं. तात्याराव सावरकर, अच्युतराव कोल्हटकर, लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांच्या वक्तृत्वानं मुग्ध होऊन आपणही वक्तृत्व कमवावं हा ध्यास त्यांच्या मनानं घेतला. या एकाच कलेनं पुढे ते समग्र महाराष्ट्राचं मन जिंकणार होतं. वेळी त्यांच्या लेखणीतून भावपूर्ण कविताही स्रवत होत्या. कविता लिहून पूर्ण झाली की ते आपल्या मित्रमंडळी समोर म्हणूनही लागले. 1919 साली BA झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला रामराम ठोकला आणि वकिलीचं शिक्षण घेण्याच्या उद्देशानं मुंबईची वाट धरली. मिळेल तिथे शिक्षकाची नोकरी पत्करून अत्र्यांचं वकिलीचं शिक्षण सुरू झालं. पण त्यांचं हे गणित काही जुळलं नाही. त्यातच 31 जुलै 1920 रोजी राष्ट्रावर दारुण दुर्दैव कोसळलं. भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांचं देहावसान झालं. राजकीय क्षेत्रातून टिळकांचा अस्त झाला. त्याच दिवशी महात्माजींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उदय झाला. बदलत्या सामाजिक आणि राजकीय जाणीवाबरोबरच अत्र्यांच्या मध्येही परिवर्तन होत गेलं. भोवतालच्या उसळत्या वातावरणात ते आपल्या भवितव्याचा गंभीरपणे विचार करीत होते. वकील न होता ते पुण्याला परतले. धकाधकीच्या जीवनात कौटुंबिक चरितार्थाचं साधन म्हणून आपला अत्यंत आवडता शिक्षकाचा व्यवसायच त्यांनी पत्करला. 1921 साली आणि अवघ्या 35 रुपये पगारावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे ते मुख्याध्यापक झाले. अत्र्यांच्या कर्तृत्वाचा हा पहिला कालखंड. या काळात शिक्षकाचा व्यवसाय करता करता अत्रे स्वतःच बदलत गेले. त्यांची जीवनदृष्टी विशाल होत गेली. याच सुमारास त्यांचा लीलावती नावाच्या एका गोड मुलीशी विवाह झाला.
त्यांच्या मिस्किल आणि थट्टेखोर स्वभावालाही याच काळात भरती आली. एकामागून एक सरस अशा विडंबन कविता त्यांच्या लेखणीतून स्फुरू लागल्या. या नव्या काव्य प्रकारामुळे एक प्रतिभावंत कवी म्हणून ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. साली अत्रे मुंबईच्या बीटी कॉलेजात शिक्षकाच्या व्यवसायाचं पुढील शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. तिथं बीटीच्या परीक्षेत ते पहिल्या श्रेणीत पहिले आले. अत्रे यांच्या आयुष्यातल्या ह्या पहिल्या आणि अद्वितीय यशानं त्यांच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली. हात लावू त्याचं सोनं करू असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आणि तो अखेरपर्यंत टिकला. अत्र्यांचं पुढचं जीवन म्हणजे प्रचंड घटनांचं एक ठराविक जातीवंत नाट्य. आपल्या छोट्याशा घरकुलात त्यातल्या प्रेमळ संसारात रममाण होत असताना आश्चर्यकारक जोमानं ते आपल्या संस्थेची कर्तव्य पार पाडत होते. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रल्हाद, गुरुदक्षिणा आणि वीरवचन ही यशस्वी नाट्य लिहिली. याच सुमारास लंडनला जाऊन टीडी पदवीसाठी अभ्यास करण्याची संधी त्यांना लाभली. खिशात केवळ 150 रुपये घेऊन ते लंडनला गेले. अत्यंत गरिबीच्या स्थितीत आपण इथे शिक्षणासाठी आलो आहोत याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अभ्यासातला नियमितपणा त्यांनी काटेकोरपणे सांभाळला. इंग्लंडमधल्या ठिकठिकाणच्या नमुनेदार शाळांची, तिथल्या विषयांची, शिक्षण पद्धतीची, व्यवस्थापनाची सूक्ष्म दृष्टीनं पाहणी करण्यात अत्रे आपला फावला वेळ घालवायचे. त्यांनी लिहिलेल्या एका शिक्षण विषयक निबंधाची सर पर्सी नन सारख्या जगद्विख्यात शिक्षण तज्ञाने भर वर्गात मनसोक्त प्रशंसा केली. अत्यंत कठीण परिस्थितीत तिथं त्यांनी केवळ टीडीचाच अभ्यास केला असं नाही, तर पाश्चात्य रंगभूमी, नृत्यकला, वृत्तपत्र, वक्तृत्व, राजकारण आणि विनोद यांचा परिचयही करून घेतला. हाती पुरेसा पैसा नसल्यानं इच्छा असूनही ते फारशी नाटकं मात्र पाहू शकले नाही. पण जी काही पाहिली ती अभ्यासू आणि रसिक वृत्तीनं. या काळात लंडनमध्ये अत्र्यांना खूप काही पाहायला मिळालं, शिकता आलं. म्हणूनच आर्थिक प्रतिकूलता असूनही त्यांचा उत्साह कधीच मावळला नाही. टीडीची परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्यामुळे तर इंग्लंडला येण्याचं सार्थकच झालं होतं. गड्याचा अक्षरशः कायापालट होऊन गेला होता लंडनच्या मुक्कामात. अत्यंत आनंदानं आणि आत्मविश्वासानं अत्रे भारतात परत आले. आपल्या प्रेमळ कुटुंबियांच्या आणि लाडक्या पत्नीच्या भेटीसाठी ते उत्सुक झाले होते. पण घरी पोचताच त्यांना भयंकर धक्का बसला. त्यांची पत्नी लीला मृत्यूशय्येवर पडली होती. त्यांचं दर्शन होताच तिनं आपली जीवनयात्रा संपवली. अत्रे दुःखात बुडाले. आपल्या मनस्वी दुःखास आवर घालून अत्र्यांनी आता सारं लक्ष संस्थेच्या उत्कर्षावर केंद्रित केले. त्यांची मानमान्यता वाढू लागली. उत्तम विनोदी वक्ते, कवी, शिक्षक आणि शाळेचे प्रशासक म्हणून त्यांची कीर्ती दुमदुमू लागली. अचानक योग जुळून आला आणि त्यांचा दुसरा विभाग झाला 1929 मध्ये. आपल्या शाळेच्या कारकिर्दीतच त्यांनी पुण्याला बीटी कॉलेजची स्थापना केली. ह्याच काळात शिरीषचा त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. पहिलं मूल झाल्याच्या आनंदात अत्र्यांचं जीवन मोहरून गेलं. त्यांची नवी उमेद जागी होऊन कर्तृत्वाचं तेज प्रकट करणारे नवे नवे संकल्प त्यांनी मनाशी रचले. परंतु वैर्यावरही येऊ नये असे भीषण संकट त्यांची वाट पाहत बसलं होतं. अर्थार्थी काहीही संबंध नसताना केवळ कुणाच्या तरी आक्षामुळे त्यांचं नाव पीपल्स ओन कंपनीच्या फसवाफसवीच्या प्रकरणात जोडण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदाच अत्र्यांचं मन हादरून गेलं. साऱ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. काहीही कारण नसताना अंगाला चिकटवलेल्या या प्रकरणाचे चटके इतके तीव्र आणि असह्य होते. त्यामुळे झालेली मानहानी इतकी जबरदस्त होती
की अनेकदा आत्महत्येचे विचारही त्यांच्या मनात डोकावून गेले. 1931 ते 1933 हा अत्र्यांच्या जीवनातला एक भयानक मनस्तापाचा काळ होता. अखेर निखालस निर्दोष म्हणून न्यायाधीशांनी या खटल्याच्या जाळ्यातून त्यांना मुक्त केलं खरं, पण खटला चालू असताना भोगलेल्या असह्य वेदनामधून एका नव्या बेदरकार आणि बंडखोर अशा अत्रेंचा जन्म झाला. याही स्थितीत आपली रुजुता मात्र ते जपून होते. उणीपुणी 3 वर्ष दडपली गेलेली त्यांची दैदिप्यमान प्रतिभाही आता निरनिराळ्या दिशांनी फुलायला लागली. जे जे काम अत्र्याने इथून पुढे हाती घेतलं ते त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून रसरस्त्या जिद्दीनं कधी लागले. इथून त्याने घेतलेली कर्तृत्वाची प्रत्येक झेप प्रत्यक्ष सूर्याला स्पर्श करण्याइतके उत्तुंग होते. एकाच ठशाच्या जुनाट पाठ्यपुस्तकांना विरोध करून विद्यार्थ्यांच्या विकासाला पोषक अशा अभिनव वाचनमाला आणणारे आचार्य अत्रे हे महाराष्ट्राचे पहिलेच शिक्षण तज्ञ. राष्ट्रांच्या जुन्या वाड्यात अत्र्यांनी आगरकर कन्याशाळा सुरू केली. एक चोखंदर टीकाकार म्हणूनही ते याच काळात प्रसिद्धीला आले. मराठी समाजात त्यांची वाहवा व्हायला आता सुरुवात झाली होती. अशात बालमोहन नाटक मंडळीचे संचालक दामोअण्णा जोशी यांनी एखादं विनोदी नाटक लिहून देण्याविषयी त्यांना गळ घातली. मराठी रंगभूमीचा पडता काळ. नारायणपेठेतल्या लोखंडी तालीमखान्याजवळच्या ह्या घरात वरच्या मजल्यावर अत्रे राहत होते. विचाराचं स्फुल्लिंग उडू लागलं. कल्पनांचा मयूरपंखी पिसारा प्रतिभेच्या प्रांगणात पदन्यास करू लागला. साली साष्टांग नमस्कार या त्यांच्या पहिल्याच विनोदी नाटकानं हास्याचे प्रचंड कल्लोळ उठवले आणि मरगळलेल्या मराठी रंगभूमीला नवचैतन्य दिलं. या पहिल्याच नाटकामुळे महाराष्ट्राला एक चतुरस्थ प्रतिभाशाली नाटककार लागला. त्याच वर्षी त्यांनी लिहिलेलं दुसरं नाटक मात्र विलक्षण गंभीर प्रकृतीचं होतं. घराबाहेरच्या पहिल्याच प्रयोगानं प्रेक्षक भारावून गेले, मुग्ध झाले. या नाटकानं पुणेकरांप्रमाणेच मुंबईकरांची मनं जिंकली. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होत होता. आजचा हाऊसफुल हा शब्द घराबाहेर नाटकापासूनच अनंत हरी गद्रे यांनी प्रचारात आणला. (1935) साली अत्र्यांनी आपलं तिसरं नाटक लिहिलं आणि महाराष्ट्रात पुन्हा हास्याचा धबधबा कोसळला. भ्रमाचा भोपळा या नाटकाच्या उज्ज्वल यशानं अमर विनोदी नाटककारांच्या मालिकेत तेजस्वी ताऱ्याप्रमाणे ते चमकू लागले. अत्र्यांच्या 3ही नाटकांचे महाराष्ट्रभर धडाक्याने प्रयोग होऊ लागले. 1936 साली एका भीषण सत्यकथेवर आधारलेलं एक गंभीर शोकनाट्य अत्र्यांनी लिहिलं. उद्याचा संसार या नाटकामुळे एक द्रष्टा नाटककार म्हणूनही मराठी नाट्यसृष्टीतलं अत्र्यांचं स्थान अढळ झालं. त्याच वर्षी त्यांनी पुन्हा एक तुफान विनोदी नाटक लिहिलं. हे त्यांचं 5वं नाटक. हसता हसता पोट दुखून डोळ्यातून पाणी बाहेर येईल इतकं धमाल विनोदी. लग्नाची वेडी या नाटकामुळे त्यांची कीर्ती भारतभर पसरली. भारतातील अन्य भाषातून त्यांची भाषांतरं झाली आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातील एक थोर नाटककार म्हणून त्यांचा गौरव झाला. नाटककार म्हणून दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर बोलपट सृष्टीनेही अत्र्यांना पाचारण केलं. हंसचित्रसाठी बोलपट कथा लिहिण्याविषयी त्यांना विनंती करण्यात आली. सराव नसतानाही अत्र्यांनी हे काम आव्हान म्हणून स्वीकारलं आणि हंसचित्रला धर्मवीर नावाची बोलपट कथा लिहून दिली. हा बोलपट नितांत यशस्वी ठरला. बोलपट कथेच्या क्षेत्रातही अत्र्यांनी पहिली बाजी जिंकली
1936 मध्ये. यानंतर रुचिपानक म्हणून गंभीर स्वरूपाच्या धर्मवीरपेक्षा वेगळी हलकी फुलकी अशी प्रेमवीरची कहाणी त्यांनी पटकथेतून चितारली 1937 मध्ये. बोलपटही चांगलाच गाजला. नाट्य आणि बोलपट क्षेत्रातील या असामान्य यशामुळे अत्र्यांना आर्थिक स्थैर्य आलं. सामाजिक विषयाकडून आता अत्रे राजकीय विषयाकडे वळले आणि त्यांनी वंदे भारतम हे एक उपहासात्मक नाटक लिहिलं त्यावेळच्या राजकारणावर. बोलपट सृष्टीत त्यांनी अक्षय मानाचं स्थान पटकावलं ते ब्रह्मचारी या तुफान विनोदी बोलपटामुळे. उपरोध आणि उपहास यांचा मिस्किर विलास याच बोलपटात पाहायला मिळतो. मराठी बोलपट सृष्टीतला एक अमर हास्यपट म्हणून ब्रह्मचारीचं स्थान आढळ आहे. ह्या चित्रपटाच्या यशातला सिंहाचा वाटा अत्र्यांच्या पटकथेलाच आहे. एकामागून एक मुलूक जिंकीत आगीकूच करणाऱ्या शूर योद्ध्याप्रमाणे अत्रे एक एक क्षेत्र काबीज करीत पुढे चालले होते. महात्माजींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीनं या काळात चांगला जोर धरला होता. सुरुवातीपासूनच महात्माजींच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झालेल्या अत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून देशाच्या प्रत्यक्ष राजकारणात पुढे घेतली. त्यांची राजकारणातील धडक देखील जबरदस्त होती. काँग्रेसतर्फे ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. पण त्यांच्या धडाकेबाद सर्वंकष प्रचार आघाडीचा परिणाम म्हणजे पुण्याच्या नगरपालिकेत अगदी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षीय अधिकार मंडळ अस्तित्वात आलं. अत्रे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पण राजकारणात प्रवेश करूनही अत्र्यांनी समाजकारणाची प्रतारणा केली नाही. नगरपालिकेत अधिकारावर आल्यानंतर जनसामान्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात आणि आपल्या शिरावरील जबाबदारी पार पाडण्यात अत्र्यांना क्षणाचीही उसंत मिळेल. चौफेर पसरलेल्या कीर्तीमुळे वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या व्याख्यानांचे कार्यक्रम गावोगावी होऊ लागले. त्यातूनही वेळ काढून नगरपालिकेच्या प्रचलित राजकारणावर विदारक प्रकाश पाडणारं एक उपरोधिक नाटक त्यांनी लिहिलंच 1939 साली. तेही अत्यंत लोकप्रिय झालं अर्थातच. त्यांचा ब्रँडीची बाटली हा चित्रपट एका नव्याच प्रकारच्या बोलपटाचा पायंडा पाडून दिला. प्रमुख पुरुष पात्रांच्या स्वभाव चित्रणाच्या आधारावर सबंध बोलपट मनोरंजक करणं ही अवघड किमया त्यांनी करून दाखवली. ह्याच बोलपटामुळं महाराष्ट्रात श्लील अश्लील वादाला आरंभ झाला. विलायती शिक्षणानं बहकलेल्या सुशिक्षित तरुणींच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी भारतीय संस्कृतीमधली अर्धांगी त्यांनी अर्धांगी चित्रपटातून उभी केली आणि हसत हसवीत आदर्शाचा पाठ केला. आता त्यांचं व्यक्तिमत्व सर्व व्यापक होऊन आत्मतेजानं तळपत होतं. एकाच वेळी साहित्य, वक्तृत्व, नाट्य, बोलपट, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सारख्याच उंचीवरून ते आपला अधिकार किती सहजतेने प्रस्थापित करून पुढे जात होते ते पाहण्यासारखं होतं. प्रसंगी काँग्रेसच्या दोषावरही त्यांनी कोरडे ओढले. अशी समतोल विचारसरणी विरळा. एवढंच नव्हे तर काँग्रेसला सतत विरोध करणाऱ्या सावरकरांची महत्ता जाणून अत्र्यांनी एका भाषणाच्या प्रसंगी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही सन्माननीय पदवी स्वतः बहाल केली. नगरपालिकेच्या कारकिर्दीतही त्यांना कमी अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं असं नाही. तथापि ठोशास ठोसा देतानाही आचार्य अत्र्यांनी आपली खिलाडू वृत्ती कधीही ढळू दिली नाही. हे सारं चालू असताना हंस पिक्चर्सचा अस्त झाला. परंतु अत्रे यांनी त्यातल्या काही सहकार्यांच्या सहाय्याने
एका नव्या चित्रपट कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. नवयुग चित्रसंस्था ही अत्रेंच्या आयुष्यातील एका नव्या आणि साहसी पर्वाची सुरुवात होती. पण त्यामुळे त्यांना नाईलाजानं 16 वर्षांचा शिक्षकाचा आवडता व्यवसाय या चित्रपटाची नायिका म्हणून वनमाला ही सुंदर, सुविद्य आणि कुशल अभिनेत्री उदयाला आली. अत्रे यांच्याच कथेवर आधारलेल्या लपंडाव या बोलपटाच्या निर्मितीची हिरीरीने सुरुवात झाली. नवयुगाच्या उत्कर्षास हातभार लावावा या हेतूनं आणि काँग्रेसच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं सामर्थ्य वाढवण्यासाठी अत्र्यांनी त्याच सुमारास नवयुग हे साप्ताहिक सुरू केलं. बोलबोल म्हणतात ते साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय झालं. अत्र्यांच्या मुखटातला हा एक नवा शिरपेच. विरोधी पक्षीयांना त्यांच्या धारदार लेखणीचे चटके बसू लागले आणि काही भ्याड लोकांनी पुरख्या आणून त्यांच्यावर चिखलफेक करायला सुरुवात केली. पण कशाचीही पर्वा न करता बेदरकारपणाने त्यांनी गांधीजी आणि काँग्रेस यांच्या सेवेचं व्रत अखंड चालू ठेवलं. त्याच वेळी त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या अफवांचं वाटेल ते करून त्यांची बदनामी करण्याच्या कारस्थानाचं पेव घेतलं. अत्रे अशा गोष्टींना भीक घालणाऱ्यापैकी नव्हते. आजवर हात घातलेल्या प्रत्येक क्षेत्रात विजयाची पताका फडकवणाऱ्या अत्र्यांना नको त्या प्रसंगाला सोडून द्यावं लागलं. भागीदारांच्या आपसातील मतभेदामुळे लपंडाव निघाल्यानंतर वैतागानं अत्र्यांनी नवयुग चित्रपट संस्थेचा त्याग केला. त्यांच्या कला स्वप्नाला जबरदस्त तडाखाच बसला. पण त्यामुळेच ते आता पराकोटीच्या जिद्दीला पेटले. परमेश्वरी कृपेप्रमाणेच त्यांचा मानवी प्रयत्नावरही दृढ विश्वास होता. पुण्यावर त्यांनी अत्यंत प्रेम केलं होतं, पण त्यांच्या जिद्दीच्या कर्तृत्वाला आता पुणं अपुरं वाटू लागलं होतं. म्हणून खिशात अक्षरशः तिकिटापुरतेच पैसे असताना भारतीय चित्रपट सृष्टीत पाय रोवण्यासाठी हा मराठा गडी मुंबईला निघाला. पुणे सोडून आचार्य अत्रे मुंबईला येतात काय? कफल्लक स्थितीत असताना केवळ 15 दिवसात नवे सहकारी शोधून परेड टँक येथील हिंदुस्थान स्टुडिओ विकत घेतात काय? त्याला चित्रमंदिर हे नाव देऊन त्याचे मालक होतात काय? आणि लगोलग अत्रे पिक्चर्सची स्थापना करतात काय? हा साराच प्रकार कोणाला चमत्कारासारखा वाटला तर त्यात नवल नाही. पण असं झालं हे मात्र खरं आहे. त्याचं रहस्य त्यांच्या धडाडीच्या झंझार प्रवृत्तीतच आहे हे कुणासही मान्य व्हावं. इथून त्यांच्या कर्तृत्वाच्या नव्या पर्वाला पुन्हा सुरुवात झाली आणि सारं हिंदुस्थान पादाक्रांत करणाऱ्या पायाची दासी या बोलपटाच्या निर्मितीस त्यांनी प्रारंभ केला. हिंदी मराठी पायाच्या दासीला तर अखिल भारतीय यशाचा मान मिळाला. अत्र्यांचा साप्ताहिक नवयुग मुंबईलाही तेजाने तळपू लागला. दत्तू बांदेकर यांचे खुसखुशीत लेख आणि आचार्य अत्रे यांच्या विचारांचा दणका यामुळे नवयुगचा प्रभाव वाढत चालला होता. याही काळात त्यांच्या विरोधकांनी त्यांना काही कमी त्रास दिला नाही. अत्र्यांची धडाडी फार मोठी, त्यामुळेच त्यांच्या लखलखणाऱ्या कर्तृत्वाला आर्थिक यशाची जोडही मिळत गेली. पण अखेर पायाची दासीच्या यशानंतर उदंड खर्चाच्या वसंत सेना या विराट बोलपटाला त्यांनी हात घातला 1941 साली.
वसंत सेनेच्या मुहूर्ताच्या आदल्या रात्री पुण्याच्या सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये त्यांना व्याख्यानाच्या निमित्तानं बोलावण्यात येऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अत्रे आपल्या धिप्पाड शरीर सामर्थ्यामुळे त्यातून बचावले. भाषणाच्या परावानं बोलवून त्यांच्यावर आकस्मिक हल्ला करणाऱ्या विरोधी विचारांच्या स्पर्धांचा हा काही पहिलाच हल्ला नव्हता. इतकं सारं होऊनही चेहऱ्यावरचं मिस्किल स्मित ढळू न देता दुसऱ्या दिवशी वसंत सेनेचा मुहूर्त सुव्यवस्थितपणे त्यांनी पार पाडला. वसंत सेना पूर्ण व्हायला अपेक्षेपेक्षा जास्त विलंब लागतो आहे असं पाहून दुसरेही काही बोलपट त्यांनी हाती घेतले. हे त्यांच्या अव्यावहारिक वृत्तीचं एक उदाहरण म्हणता येईल. परिस्थिती आटोक्यात आणण्याचा आपल्या परीनं आटोकाट प्रयत्न मात्र ते करीतच होते. तथापि उदारचरित चारुदत्ताप्रमाणे त्यांनाही परिणामांची फिकीर नव्हती. पण दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीमुळे निर्मितीचा खर्च आवाच्या सवा वाढू लागला. तरीही अत्र्याने वसंत सेनेच्या चित्रणात खंड पडू दिला नाही. त्यातच महात्माजींनी पुकारलेली 1942 ची चले जाऊची चळवळ अत्र्यांना हाक मारित होती. अत्रे शतावधानी होते हे आता सांगायलाच पाहिजे असं नाही. पण वसंत सेनेचं चित्रण आता मुंबईला ठेवणं धोक्याचं झालं होतं. म्हणून सारा चित्रपरिवार त्यांनी मुंबईहून कोल्हापूरला हलवला. परिणाम उलटाच झाला. डोक्यावर कर्ज चढलं. या सर्व परिस्थितीच्या दरम्यान वेळ काढून आवश्यक प्रसंगी सभा संमेलनातून ते आपली हजेरी बिनबोभाट लावून येतच. दुर्दैवानं अलोट खर्च करून अपार परिश्रमाने तयार केलेला वसंत सेनेसारखा कलात्मक, अभिरुचीपूर्ण आणि दर्जेदार बोलपट व्यावहारिक यशात साफ कोसळला आणि या एकाच फटक्यानं अत्रे चारुदत्ताप्रमाणे अक्षरशः निर्धन झाले. बोलपटापायी झालेले कर्ज फेडण्यासाठी इतक्या आशा आकांक्षाने उभं केलेलं चित्रमंदिर त्यांना विकून टाकावं लागलं. यामुळे खरं म्हणजे अत्रे पुरतेच खचून जायला हवे होते. त्यांच्या हितशत्रूंची तर याबद्दल खात्रीच होती. पण हा मर्द खचला नाही. आडव्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा खमंग समाचार घेत ते आपली दणकट पावलं बेदरकारपणे टाकून टाळाटाळ उडवून टाकीत त्याचे. पराक्रमी बाहू संकटकाळी कधीच लुळे पडत नाही. नवी जुळवाजुळव करून त्याने अत्रे प्रिंटिंग प्रेसची उभारणी केली. नवयुगचा भरभक्कम आधार होता. छपाईची इतर कामही ते स्वीकारू लागले. या अखंड प्रयत्नशीलतेमुळेच त्यांच्या उत्कर्षाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जात होती. खंडाळ्याच्या या शांत शीतल निसर्गरमणीय डोंगराळ वनराजी प्रसन्न वातावरणात पक्षाच्या घरट्याप्रमाणे बसलेली एक तुमदार बंगली अत्र्याने विकत घेतली 1944 साली. तिचं नाव ठेवलं राजमाची. राजमाची बंगली समोरच आहे राजमाची डोंगराचं विस्तीर्ण पठार. अत्रे मनाचे कवी होते. जातिवंत नाट्य हा अत्र्यांच्या जीवनाचा स्थायी भाव. त्यांच्या नाट्यवेड्या मनाला नवनिर्मितीची स्वप्न पडत आणि ते खंडाळ्याच्या या विलोभनीय वातावरणातल्या आपल्या राजमाचीत दाखल होते.
असल्या या घरकुलात अत्री साहित्य साधनेची समाधी लावून तर बसतच, त्याशिवाय आपल्या भावी संकल्पाच्या योजना तयार करण्यातही रमून जा. बऱ्याच अवधीनंतर अत्र्यांनी जग काय म्हणेल हे नवं गंभीर सामाजिक नाटक लिहिलं ते इथंच. त्याचप्रमाणे पाणीग्रहण ह्या विनोदी नाटकाचा जन्मही इथंच झाला. विनोदाने ओथंबलेल्या पण स्फूर्तिदायक अशा भाषणांची सत्र सारखी चाललेलीच होती. ह्या दरम्यानच त्यांनी समीक्षक हे मासिक चालवायला घेतलं. खंडाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणाचं आणि राजमाचीत लाभणाऱ्या अत्र्यांच्या सहवासाचं साहित्यिकांना अपार आकर्षण वाटलं. म्हणूनच वर्षातून एकदा तरी खंडाळ्याच्या राजमाचीत साहित्यिकांचं संमेलन भरत असे. साली अत्र्यांनी जय हिंद नावाचं एक सायं दैनिक सुरू केलं. तेही खूप गाजलं. स्वातंत्र्याच्या प्रखर चळवळीमुळे देशाच्या राजकारणात बरीच उलथापालट चालू आहे. खुद्द ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निकराचे मतभेद झाले होते. तरीही इंग्रजी राजसत्तेनं भारताचे 2 तुकडे करण्याचा कुटील डाव रचलाच आणि पंजाब, बंगाल, बिहार या प्रांतातही जातीय दंगलीचा डोम उसळला. या अराजकाचा फायदा घेऊन ब्रिटिश मुत्सद्यांनी फाळणीचा कलंक लागलेलं स्वातंत्र्य भारताच्या पदरात टाकलं. भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याच्या या जल्लोषातही देशाच्या फाळणीमुळं अत्र्यांच्या मनाला असह्य वेदना होत होत्या. आजवर आम्ही मर्द काँग्रेसवाले आहोत असं उच्च कंठरवानं ठणकावून सांगणाऱ्या अत्र्यांचा भ्रमनिरास झाला. हे त्यांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी सांगून टाकलं आणि आजवर पुजलेल्या काँग्रेसचा खाडकन निरोप घेतला. लोकशाही समाजवादाच्या कल्पनेवर त्यांची पूर्वीपासूनच निष्ठा होती. म्हणून त्यांना आता समाजवादी पक्ष जवळचा वाटला. ते त्यात सामील झाले आणि सत्ताधारी पक्षाच्या चुकावर त्यांनी जहाल टीकास्त्र सोडलं. हे इंग्रजी नाटक त्यांच्या वाचनात आलं. त्यांना ते इतकं आवडलं की त्यावर बोलपट काढण्याचा आणि तो स्वतः दिग्दर्शित करण्याचा त्यांनी चंग वाटला. मोरूची मावशी हा बोलपट तयार झाला. फिरून एक आश्चर्य घडलं. या बोलपटानं भारतातल्या आजवरच्या सर्वच विनोदी बोलपटांचे उच्चांक मोडले. बिगर मराठी प्रेक्षकांनीही हा बोलपट पाहून प्रसन्न निर्मळ हास्याच्या गडगडाटाचा मनमुराद अनुभव घेतला. ह्या बोलपटानं पुन्हा त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून दिली आणि यशस्वी बोलपट म्हणून नव्या कीर्तीचं भरघोस माप त्यांच्या पदरात होतं. त्यानंतर त्यांनी लग्नाची बेडी या स्वतःच्याच नाटकावर आधारलेला बोलपट निर्माण केला, ब्रह्मघोटाळ. इकडे राजकीय आघाडीवर समाजवादी पक्षातर्फे ते महापालिकेत निवडून आले. त्यानंतर ही माझी लक्ष्मी हा एक हृदयंगम बोलपट त्यांनी तयार केला.
51 साली मुंबईत मराठी नाट्योत्सव झाला. त्यात मोलियाच्या लाभारचं कवडी चुंबक हे रूपांतर 4-5 दिवसात लिहून काढून 8 दिवसाच्या आत त्याचा प्रयोग त्यांनी या नाट्य महोत्सवात सादर केला. कवडी चुंबकाची भूमिका खुद्द अत्र्यांनीच केली. उत्तम अभिनय हा त्यांच्या अनेक गुणामधला एक अभिजात पैलू होता. यापूर्वीही हौसेनं कितीतरी नाटकातून त्यांनी आपल्या अभिनय सामर्थ्याची चमक दाखवली होती. अनेक वर्षापासून साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या उदात्त कथेवर बोलपट काढण्याची कल्पना त्यांच्या मनात घोळत होती. 54 साली त्यांनी आपली कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी कंबर कसली. श्यामची आई ह्या संस्कार संपन्न बोलपटाची निर्मिती झाली. त्याचं दिग्दर्शन स्वतः अत्र्यांनीच केलं. विनोदाचा लवलेशही नसलेल्या उदात्त भावनेनं उथमलेल्या या बोलपटानं सर्व थरातील प्रेक्षकांची हृदय हलवून सोडली. नियतीचा विरोधाभास असा की ज्यावेळी श्यामच्या आईचा कीर्ती सुगंध महाराष्ट्रभर दळवळत होता, त्याच सुमारास अत्र्यांच्या आईचं देहावसान झालं. गंगेत त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी अत्रे हरिद्वारला गेले. काही योगायोग विस्मयचकित करणारे असतात, पण त्यातही लपलेले असतात काही संकेत. आईच्या दीर्घ सहवासाच्या आठवणीने अत्रे लहान मुलासारखेच विह्वल झाले होते. हरिद्वारहून अत्रे दिल्लीला पोहोचले तो त्यांनी निर्मिलेल्या श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपतीजींचं पहिलं सुवर्ण पदक मिळाल्याचं वृत्त त्यांना समजलं. अभिरुची संपन्न बोलपटांना पारितोषिक देण्याची भारत सरकारची ही पहिलीच फेरी होती. चित्रपट सृष्टीतला हा पहिला सर्वोच्च बहुमान या मराठी चित्रपटालाच मिळाला. चित्रसृष्टीतील अत्र्यांच्या यशाचा हा सुवर्ण कळस ठरला. अत्र्यांच्या जीवनातला हा एक अनिर्वचनीय आनंदाचा काळ होता. त्यांचं देशभर अभिनंदन झालं, ठिकठिकाणी सत्कार झाले. याच साली 1954 मध्ये त्यांनी आध्यात्मिक स्वरूपाचं तुकाराम पाक्षिक सुरू केलं. तसे अत्रे एकदा परदेश प्रवास करून आले होते, पण ही परदेशवारी एका जागतिक महत्वाच्या परिषदेसाठी होती. अत्रे त्यात आमंत्रित होते. महात्मा ज्योतिबा फुले ह्या महापुरुषावर बोलपट काढण्याची त्यांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. 1955 साली त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. कर्मवीर भाऊराव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने अत्र्यांनी महात्मा फुलेंच्या चित्रीकरणाला आरंभ केला. याही बोलपटाचं दिग्दर्शन त्यांनी स्वतःच केलं. अत्र्यांची बुद्धी सर्वकाळ लिहिताना ते जीव गोतीत विषय गंभीर असो वा विनोदी ते तळमळीनं बोल, म्हणूनच कुणाच्याही काळजाला हात घालण्याची शक्ती त्यांच्या वाणीत. महात्मा फुले या बोलपटाला 1955 मध्ये राष्ट्रपती रौप्य पदक मिळालं. त्यावेळचा हा सोहळा याच वर्षी अत्र्यांच्या जीवनातल्या भव्योदात्त आणि धडधडत्या पर्वाला सुरुवात झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचं हे पर्व
गेली कित्येक वर्ष चळवळीतल्या इतर सहकार्याबरोबर हे कार्य ते करीतच होते. पण त्यात दुसरीही अनेक व्यवधानं होती. पण यावेळी त्यांनी त्यात स्वतःला बेधडक आणि पूर्णपणे झोकून दिलं. त्याचं कारणही तसंच होतं. 10 ऑक्टोबर 1955 रोजी फाजल अली कमिशनचा भाषावार प्रांतरचनेबाबतचा अहवाल जाहीर झाला. त्यात मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एक द्विभाषिक राज्य निर्माण व्हावं आणि विदर्भाच्या मराठी मुलकाचं स्वतंत्र राज्य करावं अशी शिफारस करण्यात आली होती. झालं. महाराष्ट्रात संतापाचा आगडो मुसळला. अत्र्यांच्या संतापाला सीमाच नव्हती आणि त्याच क्षणी महाराष्ट्राच्या खिंड्याखाली अलम मराठी जनतेची एकजूट करून करू वा मरू ह्या दृढनिश्चयाने ही लढाई शेवटास नेण्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. वास्तविक मराठी जनता आपल्या महाराष्ट्राचं हे स्वप्न भारतीय स्वातंत्र्याच्या कितीतरी आधीपासून पाहत होती. भाषावार प्रांतरचनेचं तत्व स्वातंत्र्यापूर्वी महात्माजींनी आणि स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये पोट्टी रामल्लूचं बलिदान झाल्यानंतर शासनकर्त्यांनीही मान्य केलेलं होतं. थोडासा पूर्वेतिहास पाहिला तर गोंधळकरांच्या महाराष्ट्र गीतानंतर 1938 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकभाषी मराठी राज्याचा पहिला 1940 ते 45 पर्यंत या सभेचं प्रचार कार्य स्थगित करण्यात आलं होतं. परंतु 1946 मध्ये बेळगावी भरलेल्या साहित्य संमेलनात ह्या मागणीचा जोरदार पुनरुच्चार करण्यात आला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक ग.प्रेम माडगूळकर यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी त्या साहित्य संमेलनात मांडला. त्यानंतर मराठी राज्य निर्माण करण्यासाठी जरूर ती सर्व खटपट करण्याकरता शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात आली. यानंतर ही परिषद स्वतंत्रपणे अखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून 1955 सालपर्यंत कार्य करीत राहिली. बेळगावच्या 1946 साहित्य संमेलनानंतर तांड्यापासून बांद्यापर्यंतच्या मराठी जनतेत संयुक्त महाराष्ट्र गर्जनेचा टणकार उठला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या धडाक्याच्या प्रचाराने जनसागराच्या लाटा उठवी आणि त्या लाटावर स्वार होत ठिकठिकाणच्या नेत्यांची बोलणी करीत चळवळीची योजना मांडली आणि अनुकूल प्रतिसाद मिळवीत आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात केली. गाडगे महाराजांसारखे क्रांतिकारक संतही चळवळीतल्या प्रभात फेरीची धुरा उत्साहाने सांभाळीत होते. 1948 साली भाषिक राज्यांच्या मागणीची चौकशी करणाऱ्या दार मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाला. मराठी लोक गतकाळात वावरणारे सरंजामी आक्रमक वृत्तीचे असल्याने त्यांचा प्रांत करण्यात देशाला धोका आहे असं मत या विद्वानांनी प्रकट करून मराठी जनतेला डिवचलं. जयपूर काँग्रेसने तर हा दार अहवाल रद्द केला. तदनंतरच्या पटेल नेहरू पट्टाभी समितीने मुंबई वगळून महाराष्ट्र राज्याची शिफारस केली. यानंतर मग 1955 ऍडमिशननं जो अहवाल प्रसिद्ध केला त्यात इतर भाषिकांची सलग राज्य सुरळीतपणे मान्य करण्यात आली आणि एकट्या महाराष्ट्राच्या मातीत एवढं हे अव्यवहार्य द्विभाषिक लादण्याची सूचना का का आणि याच वेळी आचार्य अत्रे यांनी हातची सारी कामं बाजूला सारून या लढ्याचं नेतृत्व केलं. उग्र निदर्शन, संप, प्रचंड विरोधाचा जबरदस्त उठाव आणि विराट मोर्चे यांनी सारा मराठी मुलूक धगधगू लागला. पण जनतेने शांततापूर्ण रीतीनं द्विभाषिकाविषयीचा विराट विरोध प्रकट करण्याची पराकाष्ठा चालवली. सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली महासागरा एवढा विराट मोर्चा विधानसभेकडे निघाला. या हत्याकांडात 105 बातम्यांचं रक्त सांडलं.
मराठी मातीचा कण पेटून उठला. 6 फेब्रुवारी 1956 रोजी जुन्या परिषदेच्या जागी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. तिनं खवळून उठलेल्या जनतेला लोकशाही मार्गाने हा प्रखर लढा देण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यात अत्रेय आघाडीवर लढ्याचा कणा मोडण्यासाठी जुजबी आरोपाखाली आचार्य अत्रेंना इतर सहकार्यासह सत्ताधीशांनी तुरुंगात डांबलं. तुरुंगातून सुटल्यानंतर अत्रेंच्या पेशाला सीमा राहिली नाही. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी ते सत्ताधारी पक्षावर कडाडणाऱ्या विजेप्रमाणे तुटून पडू लागले. ते आता लिहू लागले ते शाईनं नव्हे तर हृदयाच्या रक्ताने. बोलू लागले ते रंजक शब्द नव्हे तर पेटता अंगार ज्वालामुखीतल्या लाभाचा. खुद्द दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही महाराष्ट्र राज्य निर्मितीविषयीची कळकळ मूळ धरू लागली होती. याच सुमारास राज्यकर्त्यांच्या महाराष्ट्र द्वेषाला वैतागून चिंतामणराव देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लढ्याची एक महत्वाची पायरी म्हणून राजधानीवरील दबाव टाकण्याचा निर्णय समितीने घेतला. लोकसभेसमोर सत्याग्रह करण्यासाठी असंख्य मराठी माणसं स्वयंस्फूर्तीने दिल्लीला निघाली. त्यांचं नेतृत्व आचार्य अत्र्यांकडेच होते. सत्याग्रहानं सर्व राजकीय नेत्यासह अख्खी दिल्ली हादरून गेली. मुंबईची वृत्तपत्र भांडवलदारांच्या हातातली बाहुली होती. ती ह्या उग्र लढ्याविषयी उदासीन होती. म्हणून या लढ्याची सारी उत्तम बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवतीर्थावरच्या एका विराट सभेत अत्र्यांनी एक दैनिक काढण्याची घोषणा केली. 1956च्या नोव्हेंबर महिन्यात मराठी माणसाचा उफाळून आलेला स्वाभिमान दैनिक मराठाच्या रूपानं फणा काढून उठला. अल्पावधीतच गावोगावी वरपासून खालच्या थरापर्यंत प्रत्येकाच्या हातात महाराष्ट्राच्या संग्रामातील एक पाणीदार हत्यार म्हणून दैनिक मराठा लखलखू लागला. त्याने शासकापैकी कित्येकांच्या तोंडचं पाणी पळवलं. नवयुग पासूनच त्याने आचार्य अत्र्यांची दहशत घेतली होती. काळी कृत्य करणाऱ्या पड्या ढेंडानाचं मराठाचं नाव घेतलं की कापरं भरू लागेल. पण जनतेवरील अन्यायाची आणि गाळाण्यांची दाद घेणार एक निर्भय व्यासपीठ म्हणून मराठाचं नाव गाजू लागलं. अल्पावधीतच दैनिक मराठाची विक्री लाखावर जाऊन पोहोचली. लोकप्रियतेचे यापूर्वीचे सर्व उच्चांक मराठ्याने मोडले. चळवळीची तीव्रता वाढत असताना संयुक्त महाराष्ट्र समितीने 1957 मध्ये पहिल्या निवडणुकी लढवल्या. महापालिका आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून आले. महापालिका काबीज करून समितीनं मुंबईवरील मराठी जनतेचा हक्क राष्ट्रीय नेत्यांना लोकशाही मार्गाने पटवून दिला. याशिवाय ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था समितीने सर केल्या होत्या आणि आता ती निर्णायक लढ्याच्या तयारीला लागली होती. मराठी माणसाचं दैवत श्री शिव छत्रपती त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करायला प्रतापगडावर येणार होते पंडितजी आणि मनातली व्यथा त्यांच्या समोर व्यक्त करणं तर अत्यावश्यक होतं. प्रसंग बाका होता. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतच छत्रपतींचं खरंच मालक होणार आहे हे त्यांनी पंडितजींना पटवून दिलं. सत्याग्रहाचा शेवटचा पल्ला म्हणून मराठी माणसांनी दिल्लीवर पुन्हा स्वारी केली. महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या जनतेचा लोकसभेसमोर शांततापूर्ण सत्याग्रह झाला. महाराष्ट्राबरोबरच गुजरातीतही आंदोलन सुरू झालं. वेळ आणीबाणीची होती. केव्हा काय घडेल याचा नेम राहिला नाही. सचिवालयासमोर पहिला सत्याग्रह करण्याचं ठरवण्यात आलं. तोही शांतपणे पार पडला. अत्र्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा विडाच उचलला होता. महाराष्ट्रशाहीत अमर शेखांची खड्या पहाडी आवाजाची स्फूर्तिदायक गीतं आघाडीला बळकटी आणण्याचं काम करीतच होती. दरम्यान डांग मुलखाचा आणि उकाई धरणाचा प्रश्नही अत्र्यांच्या नेतृत्वाखाली ठसाला लागला होता. दैनिक मराठाचा व्याप वाढतच होता. त्यासाठी स्वतंत्र जागा असणं जरुरीचं वाटू लागलं. अत्र्यांनी वरळीला जागा पसंत केली. जनसामान्यांसाठी मराठा काढला होता. त्याच्या पाठिंब्यामुळेच शिवशक्ती ही उभी राहिली. शिवशक्ती म्हणजे अत्र्यांच्या कर्तृत्वाची साक्ष. शिवशक्तीच्या वरल्या सुभाष हॉलमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची बैठक चाललेली आहे. अत्र्यांच्या नेतृत्वाखाली समितीनं कित्येक महत्वाचे मनसुबे याच ठिकाणी रचले आहेत, एक मताने. परंतु अलीकडे समितीच्या घटक पक्षात काहीसे मतभेद निर्माण झाले होते. अत्रे ते मिटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. कारण महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही सत्यात उतरलं नव्हतं. सुमारे 4.5 कोटी मराठी जनतेच्या न्याय्य मागणीची शासन अजूनही दखल घेत नव्हतं. मराठी जनतेला अंतिम लढ्याचा आदेश देण्यात आला. इतक्यात काँग्रेस वर्किंग कमिटीच्या 9 सदस्य समितीनं द्विभाषिकाचं विसर्जन करून मराठी आणि गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य त्वरित निर्माण करण्याची जोरदार शिफारस केली. यात यशवंतराव चव्हाणांचा बराच मोठा वाटा होता. द्विभाषिकाचा बोऱ्या वाजून मराठी राज्य आता अस्तित्वात येणार. संयुक्त महाराष्ट्राच्या न्याय्य लढ्याची ही भव्य दिव्य आणि महनमंगल फलश्रुती होती. आता कोंडी फुटली होती, पण त्यातही एक मेघ मारलेली होती. मराठी राज्याला मुंबई राज्य हेच नाव असावंही, पण झालाच पाहिजे या घोषणेप्रमाणे मराठी राज्याचं नावही महाराष्ट्रच असलं पाहिजे असा पराकोटीचा हट्टही अत्र्यांनी चोरकसपणे पुढे रेटला. त्यांच्या याही मुसंडी पुढे अखेर सरकारला नमावंच लागलं. भारतातलं हे 14वं भाषिक राज्य 1 मे 1960च्या मध्यरात्री महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. पंतप्रधान नेहरूंच्या हातून नव्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरील दीप प्रकाशमान झाला. मराठी माणसाच्या जीवनातली ही परमानंदाची पर्वणी होती आणि त्या आनंदात सर्वच बेहोश झाले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यामधल्या हुतात्म्यांच्या बलिदानानं जी भूमी पावन झाली तिथं हुतात्म्यांचं स्मारक करायचं निश्चित झालं. त्या कामी प्रामुख्यानं आचार्य अत्रे आणि नामदार यशवंतराव चव्हाण यांचे परिश्रम फळाला आले. हा अविस्मरणीय सोहळा 21 नोव्हेंबर 1961 रोजी झाला. ठीक 6 वर्षापूर्वी याच दिवशी इथं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामधला पहिला नरमेध यज्ञ झाला होता. या भूमीला अत्र्यांनी धारा तीर्थ म्हणून प्रणाम केला. धिप्पाड देहाच्या आणि निधड्या छातीच्या या महापुरुषाचं मन मुळात मिसळलं की मऊ मुलायम होऊन जात. महाराष्ट्र भूमी ते भावी भाग्यविधाते हेच आहे याचा त्यांना कधी विसर पडत नसे. म्हणून जमेल तेव्हा बाळगोपालांची गप्पा गोष्टी करणं, त्यांना कथा कहाण्या सांगणं अथवा आपल्या विनोदी शैलीत त्यांना मानवी असा हितोपदेश करणं अत्र्यांना खूप आवडत असे. माणसा इतकी अत्र्यांनी पशुपक्ष्यावरही माया केली. त्यांच्या त्या मायेचा ज्याला उदंड लाभ झाला तो म्हणजे त्यांचा लाडका जॅक. त्याचाही अत्र्यांवर विलक्षण लोक होता. शिवशक्तीत तो अत्र्यांना आपल्या नजरेआड होऊ देत नसे की अत्रेही त्याला नजरेआड ठेवीत नसत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अत्रे कृतार्थ झाले होते, पण अजून खूप करायचं बाकी होतं. गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायांचा आणि अत्याचारांचा समाचार घेऊन महाराष्ट्रात आणि पर्यायानं भारतात समाजवादी समाज त्यांना निर्माण करायचा होता. त्यासाठी ते आणि त्यांचा मराठा आता रात्रंदिवस खपू लागला. अत्र्यांच्या लेखणीचा आसूड जेव्हा कडाडू लागला
तेव्हा मीही म्हणणारे सत्ताधारी सुद्धा तळतळा कापू लागले. अवसर मिळतात अत्र्यांच्या नाट्य प्रतिभेला पुन्हा फुलोरा फुटला. कवडी चुंबक नंतर सुमारे 12 वर्षांनी त्यांनी लिहिलं तो मी नव्हे. वेगवेगळ्या नावाने निरनिराळ्या मुलींना फूस लावून त्यांना लग्नाच्या काळात अडकवणाऱ्या माधव काझीच्या प्रख्यात खटल्यावर हे नाटक आधारलेलं. वराची पुरेशी चौकशी न करता दिखाऊ वरवरच्या धक्क्याला भरून कुणाच्याही गळ्यात माळ घालणाऱ्या सुशिक्षित प्रौढ तरुणी आणि त्यांचे पालक यांना धोक्याचा गंभीर इशारा याच नाटकातून त्यांनी दिला. या नाटकाने लोकप्रियतेचा कळस गाठला. तो मी नव्हेच्या अलौकिक यशानं उत्साहित होऊन अत्र्यांनी स्वतःची अत्रे थिएटर्स ही नाट्यसंस्था निर्माण केली. हे आयुष्यातलं पुन्हा एक नवं धाडस. मोरूची मावशी या गाजलेल्या बोलपटाप्रमाणे त्यांचं मोरूची मावशी हे नाटकही धमाल विनोदी होतं. हे त्यांचं 13वं नाटक अत्रे थिएटर्सचा पाया भक्कम करून गेलं. त्यानंतर अत्र्यांनी लिहिलं बुवा तिथं बाया. आपल्या समाजात अद्यापही मूळ धरून असलेल्या बुवाबाजीचा ढोंग या नाटकात उघडकीला आणून सर्वसाधारण जनतेच्या डोळ्यात त्यांनी सावधगिरीचं अंजन घातलं. लोकशाही राज्य पद्धतीत कुणीही सोम्या गोम्या कुवत नसतानाही मंत्री बनू शकतो हा एक फार मोठा दोष आहे. हे त्यांनी मी मंत्री झालो या पुढल्या नाटकात मोठ्या मार्मिकतेनं रंगवलं. लोकशाही तत्वांचा खेळ खंडोबा करण्यापलीकडे अशा मंत्र्यांच्या हातून दुसरं काहीही होऊ शकत नाही. म्हणून खरी लोकशाही जगवायची असेल तर तिच्यातला हा दोष निपटून काढलाच पाहिजे हा विचार त्यांनी या नाटकातून मोठ्या तळमळीनं मांडला. त्यानंतरचं त्यांचं खळबळजनक नाटक विकृत लोभापायी वैद्यकीच्या पवित्र व्यवसायाची विटंबना करणाऱ्या एका डॉक्टरच्या अमानुष कृत्यातून निर्माण झालेलं भीषण नाट्य त्यांनी प्रभावीपणे प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं. या तंत्रदृष्ट्या अत्यंत निर्दोष आणि नाविन्यपूर्ण नाटकाने महाराष्ट्र हादरून गेला. संत सखूच्या जीवनावरची भक्तिपूर्ण कहाणी अत्र्यांनी प्रीती संगम या नंतरच्या नाटकात सांगितली. विविध स्वभाव चित्रणातल्या सूक्ष्म बारकाव्यासह भक्तिरसाचा रमणीय उठाव हा या नाटकाचा विशेष. आज तागायत या नाटकाचं आकर्षण कायम असण्याचंही रहस्य हेच. अशी बायको हवी ह्या नंतर लिहिलेल्या नाटकात जागोजागी सहज गुदगुल्या करून जाणाऱ्या खुमासदार अशा सूक्ष्म विनोदाची पेरणी करण्यात अत्रे अत्यंत यशस्वी झालेले आहे. हास्याचा खळखळाट निर्माण करणाऱ्या विनोदाच्या जातीपेक्षा तो सूक्ष्म आहे. हेच या नाटकाचं वेगळे. ब्रह्मचारी हे या नाट्यसत्रातलं अखेरचं नाटक. पूर्वी लिहिलेल्या स्वतःच्या बोलपट कथेवर उभारलेलं हे नाटकही त्याच ताकदीनं लिहिण्यात अत्र्यांनी कमाल केली आहे. त्यांच्या पूर्वीच्या नाटकाप्रमाणेच या सर्व नाटकांनीही सारा महाराष्ट्र झुलवला. ही नाटकं रंगभूमीवर करणाऱ्या अत्रे थिएटर्सनी निरनिराळ्या नव्या जुन्या कलावंतांना आर्थिक सुस्थिती प्राप्त करून दिली. प्रज्ञावंत विनोद सम्राट म्हणून आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्रातल्या घराघरातून जिव्हाळ्याचं अढळ स्थान प्रस्थापित केलं होतं. त्यांची भाषणं ऐकायला सर्वच जण नेहमी आसुसलेले असते. अनेक गोष्टी सांगता येतील. परत मी गोव्याकडे मोठं झाले
इतिहास 2 मुख्यमंत्री होते, तर कोण मुख्यमंत्री आपल्याला काय करायचं, तर 2 मुख्यमंत्री भेटले एकमेकाला आणि ते सांगणार होते एकमेकाशी बोलता बोलता की आमचे सेक्रेटरी जे चिटणीस महागाडावर लोक आहे तेवढं का, तर एका मंत्र्याने सांगितलं तेवढं बघा माझ्या चिटणीला आम्ही बोलावलं आणि त्याला सांगितलं की मला आमदार गाडी विकत घ्यायची, ते 5 रुपये दे आणि आमदार गाडी घेऊन त्यांचे 5 रुपये घेतले, सलाम केला गेला. दुसरा मला मुख्यमंत्री काहीच नाही म्हणलं. मी माझ्या चिटणीला सांगितलं की जा रे आपल्या ऑफिसमध्ये आणि मी तिथं आहे की नाही चौकशी करून ये. त्यातून आमच्या चिठ्ठी सलाम केला, मला दोघांचे चिठ्ठी बाहेर आले आणि म्हणाले का आमचे मुख्यमंत्री गाडवले कसे. आता पहिला म्हणाला आमच्या मंत्र्यांनी सांगितलं तेवढे 5 रुपये घेऊन अंदाज गाडी घेऊन. आता काय सांगावं, आज रविवारी मोठ्याची दुकानं बंद आहे तर माहिती नाही का. आणि दुसरा मला आमच्या मालकाने लगेच ऑफिसमध्ये जाऊन चौकशी कर. आता यांच्या घरी फोन असताना फोन म्हणून मी विचारलं पाहिजे. निवांत चिंतन करण्यासाठी ते मधून मधून खंडाळ्याला जात. आपल्या आवडत्या राजमाचीचा आसरा घेत. कधी मधी तिथं आपल्या मित्रमंडळींचा आग्रहानं पाहुणचार करीत. प्रतिभेचे नवे उन्मेष स्फुरताच त्यांची कसलेली लेखणी झरझर चालू लागली. अशाच एका उर्मीत त्यांनी सम्राट सिंह हे आपलं 20वं नाटक लिहून पूर्ण केले. हा होता शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकाचा अनुवाद. त्यानंतर त्यांनी लिहायला घेतलं शिवसमर्थ. पण ते पूर्ण होण्यात सतत अडथळे येते. समाजकारणी माणसांना हवी तेवढी उसंत मिळणार तरी कुठून. अलीकडे आचार्य अत्रे हे मराठी जनतेला एखाद्या दैवताप्रमाणे वाटू लागले. त्यांची नुसती दृष्टभेट झाली तरी लोकांना धन्य वाटले. भेटीला येणाऱ्या लोकांचा अत्र्यांनी कधीही कंटाळा केला नाही. जेवतानाही त्यांच्या डोक्यात विचार उतरायचे ते साहित्याचे. जेवता जेवता कित्येक वेळा ते आपल्या कुटुंबियाबरोबर ही चर्चा करायचे. त्यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे काव्य खावे, काव्य प्यावे, काव्य घ्यावे सारथी, अशी त्यांची आयुष्यभर अवस्था होती. कारभाराच्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांचे जामात व्यंकटेश पै चोख सांभाळली. महत्वाच्या कामासंबंधी त्यांच्याकडेही चर्चा करावी लागली त्यांना. आलेली पत्र आणि इतर कागदपत्र शिरीष पै त्यांना वाचून लागले. पत्रांची उत्तरं आणि महत्वाचे टाचणं ते स्वतःच करीत. आपल्या धाकट्या मीनाचं कुटुंब हेही त्यांच्या विसाव्याची जागा होती. छत्रपती शिवाजी महाराजांना अत्रे आपल्या आद्य दैवता समान मानले. त्यांच्या संबंधी बोलताना अत्र्यांच्या वाणीला अलौकिक स्फुरण चढले. वाचन आणि मनन ह्याद्वारे अत्र्यांनी अनेक विषयांचं ध्यान अद्ययावत राखलं होतं.
आचार्य अत्र्यांना मराठी शब्दसृष्टीचा सूर्य म्हणणंच योग्य ठरेल. साहित्यातल्या सर्व रसांवर त्यांचं सारखंच प्रभुत्व होतं. साधी, सोपी पण एकदम काळजाला हात घालणारी भाषा हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. पण जेव्हा त्यांची लेखणी दुर्जनावर आग उकू लागली तेव्हा दशदिशांचाही थरकाप उडून जाईल. तथापि त्यांच्या प्रतिभाशाली लेखणीत कोमलता, सरळता आणि रुजुता यांचा मनोरम संगमही आहे. 5 खंडातून क्रमशः प्रसिद्ध झालेल्या करेचं पाडी या त्यांच्या आत्मचरित्रातून याचा पडताळा आल्याशिवाय राहत नाही. लोकमान्यतेबरोबरच त्यांच्या मी कसा झालो या पुस्तकाला राजमान्यताही मिळाली. सभा संमेलनांची अगणित व्यासपीठ त्यांच्या अप्रतिम भाषणांनी सतत 40 वर्ष दणाणून सोडली. सर्वसामान्य जनतेच्या भावभावनांची ते समरस झाल्यामुळे तिनेही त्यांना नेहमीच डोक्यावर उचलून घेतलं. गुणग्राहकतेच्या बाबतीत त्यांचं मन निर्लेप आणि निर्मळ होतं. गुणगौरवाच्या बाबतीत तर त्यांची त्यावरही ताण. भारताचा महान नेता असो वा क्रिकेट शौकीन बाबू टागेवाला असो, त्यांच्या मनात भेदभावाला थारा नव्हता. विशेष म्हणजे प्रसंगी ते आपल्या विरोधकांच्या गुणांनाही मनमोकळी दाद देत. त्यांच्या मोठेपणाचा आदर जनता त्यांच्या गळ्यात मोठमोठाले हार घालून करीत असे. सर्व क्षेत्रातून चमकणाऱ्या गुणीजनांना आचार्य अत्र्यांची थोडीशी दाद हवीशी वाटली. कोणत्याही बाबतीत हातचं राखून ठेवणं हे त्यांना मुळी ठाऊकच नव्हतं. कुणाचाही गुणगौरव करताना त्यांनी कंजूशी केली नाही. द्यायचं ते उदंड हाच त्यांचा स्वभाव. आचार्य अत्रे साहित्यातून शिक्षणाकडे, शिक्षणातून नाटकाकडे, नाटकातून बोलपटाकडे, बोलपटातून वृत्त व्यवसायाकडे, वृत्त व्यवसायाकडून राजकारण आणि समाजकारणाकडे वेगानं झेपावत गेले. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं त्या त्या क्षेत्रात स्वतःचा प्रभावी ठसा उठवीतच ते पुढे गेले. या मोठेपणाचं बीज त्यांच्या मूळच्या आध्यात्मिक प्रवृत्तीतच होतं. शब्दांच्या मापाने आचार्य अत्रे यांच्या विराट कार्याचा आवाका मोजणं म्हणजे क्षितिजाला कुंपण घालण्यासारखं. अदृष्टाची निस्तब्ध सावट अत्र्यांना लागली होती. पण ह्या महापुरुषाचं मन होतं धीर गंभीर, खंबीर आणि शांत. यावेळचा त्यांचा आजारही गंभीर होता. सबंध महाराष्ट्राच्या तोंडचं पाणी पळालं होतं. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती. प्रयत्न फळाला आल्यासारखे वाटले. त्यांच्या प्रकृतीत आशादायी सुधारणा होत असल्याचं निदान झालं. अखेर 13 जूनच्या काळ रात्री
अत्रे यांचे प्राणज्योत पंचतत्वात विलीन झाले. सारा महाराष्ट्र शोकात बुडाला. देहानं जरी आचार्य अत्रे आता या जगात उरले नसले तरी आत्म्यानं मात्र ते या मराठी मातीशी चिरकालपर्यंत एकरूप झाले आहे. अफाट समुद्राला जाऊन मिळणं हीच तर वाहत्या खळाळत्या जीवनाची इति कर्तव्यता नसेल ना.
जानकी महा प्रियामुता एक महाराष्ट्र देश हा प्रियामुता एक महाराष्ट्र देश हा गगन वेदी गिरिगिण आणून चढिते पुणे आकाशा पुढे चढिते गगन चेंगणे अटकेवर जेतले तुरंगी जलपिणे एकराडे काळ जला शरण जागिने पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा सासागत शाख जेथ हृदय मंदिरे सद्भावाचे भव्य दिव्य आगले रत्नावा मौक्तिकाय मूल्य मुळे रमणेची भूस जिथे मनन कंचरे शुद्ध चिते शील उजळ विग्रहा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा रत्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे चतुरंग चमूते ही शौर्य मावळे दौलत प्रभुकडून कवे स्वार जेथले भागत शतकी नगरी असती एकले नंदावा सुनेरी कुशलित गगरा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा गीतम राजा पेशवाई मुखीरतो स्फूर्ती दीप्त गीत अंतरे वचने याने मराठी विराजतो सतत महाराष्ट्र धर्म मर्ममयी वतो देह पडो तत्कावली अशेषा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा भगवत सुंदर संपन्न ते महा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा